नाहीये. आपल्या एमएचएस सोसायटी मध्ये हिप हॉपचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मी अँकरिंग करणार आहे. आपल्या सोसायटी मधले सगळे कलाकार एकदम रॅपर दिसतायत. करायचंय जबरदस्त कोपडे तुझे मजा आहे. तर तू नको नाही करू, नको कर. तू किती लाडीगोडी लावलीस ना तरी तुला एंट्री नाही देणार आहे. मी रॅप गाऊ देणार नाही. आणि हे नाही मी रॅप पाठ केला आता. अरे तू डेट गेल्यानंतर यार तुम्ही फॉर्म भरता, ह्याला काय अर्थ? शिस्त म्हणजे शिस्त. अरे पण करू दे ना, त्याला काय अर्थ? अरे सोसायटीचं कॉम्पिटिशन आहे, मलाही गायचं. मला गायचंय हो, खांडेकर. तुम्ही एका तळ्यात होती बचके पिले सुरेकर ही गोड सुरात गाऊन दा. मी गातो ना, त्याला काय? त्याला काय? ते माहिती आहे. वरून वर येऊन गा. हो, मी गाणार. तळ्यात जाताय का? पुढे जाताय. चला तिकडे. खरं काका, अरे काका, बसा तिकडे. त्याला काय अर्थ? त्याला काय अर्थ? म्हणजे मी गायचंच नाही. वा रे वा, म्हणजे मेंटेनन्स आम्ही पण भरतो. मी पण सभासद केलं. माझं गाणं माझ्या बायकोला आवडतं. विचारा तुला काय गं? तिला काय पर्याय आहे का? ए, कदम, असं म्हणू नका, आधी सांगतो. खांडेकर ए, याला मी या अन्यायाला वाचा म्हणजे काय? म्हणणार. ठीक आहे, बसा तुम्ही नंतर पुढे या. एकदम बसा ना जरा. काय करताय असे? सुरू करा, सुरू गेली करा. म्हणजे अरे, आपले चीफ गेस्ट आपल्या जज विंगेत उभे होयांनी असं असं करून विचारतायत कधी येऊ आणि ते कालपासून काम करलेले आहेत माहिती आहे ना तुम्हाला. त्यांनी उगा चुकीच्या क्यूवर एंट्री घेण्यापेक्षा आपणच त्यांना स्टेजवर बोलूया. रॅपर. माझ्याच बरोबर फोटो काढताय. आता नाही, आता नाही. ठेवतोय काका आता माझ्यावर हात जा. जातोय ना. नको. हो ना? खांडेकर. अरे, पगडी घेऊन तिकडे जा. तिकडे जा. मी नाही गाऊ शकत. नियम आहे. मी आधी नियमात गेलं नाव उद्या मी नाही गायचं. नाही गाऊ शकत. मेंटेनन्स भरला नाही. अहो, नाव नाही दिलं तर तुम्हाला आधी स्कूटर काढा आधी. स्कूटरचा कशाला काढलं तुम्ही? मग तुम्ही का नाही, यांनी स्कूटरचा कशाला काढलं? नाही, पगार. स्कूटरचा ह्याला काहीच अर्थ नाही ना. सृष्टीजी वेलकम इन आवर एमएचएस सोसायटी. आज सृष्टी नाही तर अख्खी रॅपची सृष्टी ते अवतरली आहे असं मी म्हणतो. कॉमेडी वाले आता रॅप करायला लागलेत तर रॅपर पण कॉमेडी करू शकते. आणि तुमच्याकडे तो एक देवडोळ स्किट आहे त्याच्यात एक मुलगा करतो रॅप. ओळखतो मी त्याला, असं बघतो मी. त्याला सांग असं जर रॅप करत राहिला ना तर एक दिवशी अभिनय रॅप करून ठेवावा लागेल. ताई गावचे मोठे मांडीवर घेऊन बसाला का? बसा तिकडे गपचूप. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सृष्टीजी प्लीज हॅव अ सीट. स्थानापन्न व्हा असं पण बोललं असतं चाललं असतं. मी पालाडची आहे, युगांडाची नाही. परफॉर्मन्सवर लक्ष द्या. बस खरी आग लावायची. बसा. तर आता आपण कॉम्पिटिशनला सुरुवात करूया. आपला पहिला परफॉर्मर आहे आपल्या सगळ्या काय ये पहिला फक्त नाही तू अरे तू ये पहिला फक्त अरे नाही ये. पण आम्ही काय करायची ना करा साधं. मी पण मेंटेनन्स भरतो. मी पण सभासद आहे. पण तुम्ही नाव दिलं नाहीत ना. मी बाबा साहेब स्कूटर काढा आधी तुमची. कुठचं का काढलं? स्कूटर काढा आधी तुमचं. मला नाही करायचं. आणि स्कूटरचं असं तर मग मला नाही बोलायचं. अरे चौकून हे असं काय म्हणलं स्कूटरचं? ती धावडी आली आधी स्कूटर 5 वर्षामध्ये आहे. त्याला हो कशाला बोलतो? सोसायटीचे प्रॉब्लेम करतात. कष्ट काढायची गरज आहे का? मीटिंगला काढली आपण. तर अशी आमची एमएचएस सोसायटी हॅपी सोसायटी. तर पहिले परफॉर्मर आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके कदम काका उर्फ केडी द बॉस.
नका ना लक्ष देऊ त्यांच्याकडे. सोसायटी म्हणजे काय? नाही नका लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. तुम्ही तुम्ही तुमचं का तुमचं का. म्युझिक विसरलो मला, विसरलो. रॅपचं पहिलं वाक्य विसरला तुम्ही. मेंटेनन्स मला कसं काय टेन्शन आलं मला. मेंटेनन्स पण विसरताय, वाक्य पण विसरताय. अरे पण इथं काय करायचं? मी आता विचार करून या, सगळं पाठ करून या, नंतर या. इथं 5 मिनिटं. हा 5 मिनिटात येतो. यो यो गेला यो. हा, चला, पाठ करा त्यापेक्षा. सृष्टीजी हे असे आमचे एकदम काका. कसं वाटलं तुम्हाला? क्या बोलती पब्लिक ह्या एका वाक्यावरती कॉमेंट्स द्यायला मी प्रसाद घेता. त्यांना जमतं पडलेल्या स्पीकर पण पानवर बोलायला. जो प्रश्न प्रेक्षकांच्या मनात 6 वर्ष खदखदत होता, त्या प्रश्नाला तुम्ही पहिल्याच दिवशी वाचा फोडली. सलाम तुझ्या कार्याला. खणखणीत आणि दणदणीत कमेंट नंतर आपण पुढल्या बाबा. परफॉर्मरकडे वळूया. निघायचं अगले परफॉर्मर आले. 5 मिनिटं झाली. हो परिणाम करा ना ती चौगुले काका. आज पहिला रॉक रॅप शो आहे गाइस. आम्ही आता हे गाणं सुरू करतो. कुठलं गाणं तू लिहिलंयस? आपलं वेगळं गाणं ठरलं होतं ना, लिहिलेलं वेगळं होतं ना आपण. माझं गाणं आहे. आता आम्ही याला उत्तर देतो.